18 लोकमतची सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी ती म्हणजे पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीच्या आईलाच म्हणजे शिवानी अग्रवालला अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शिवानी अग्रवाल सध्या गायब असल्याचं कळतंय आणि ससून हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर दबाव टाकण्यासाठी शिवानी अग्रवाल ससून रुग्णालयामध्ये स्वतः हजर होती अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आणि त्यामुळेच शिवानी अग्रवालच्या सुद्धा शोधामध्ये पोलीस आहेत। अग्रवाल कुटुंबियांवरती कारवाईचा वाढता फास आपल्याला दिसतोय। आरोपी अल्पवयीन मुलगा, त्याचसोबत त्याचे वडील, त्याचे आजोबा आणि त्यानंतर आता त्याच्या आईचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत। तर पुणे अपघात प्रकरणातली ही सुपर एक्सक्लुझिव्ह बातमी असून ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सापळे समितीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आणि या समितीनं डीन काळेंवरती ठपका ठेवल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। डीननं हे प्रकरण बेजबाबदारपणे हाताळलं आणि या प्रकरणादरम्यान रुग्णालयाच्या 2 अधिकाऱ्यांमध्ये विसंवाद होता। या अधिकाऱ्यातील विसंवादाचा अपघात प्रकरणाला फटका बसल्याचं या समितीच्या अहवालामध्ये सांगण्यात आलंय। तर या समितीचा सापळे समितीचा अभिप्राय काय आहे तर रुग्णालय परिसरामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींच्या वावराबाबत डीनकडून दक्षता घेतली गेली नाही। डॉक्टर हरनोळ यांनी रक्त नमुने घेताना नियमांचं पालन केलं नाही। डॉक्टर हरनोळ यांनी रक्त नमुने बदल करण्याच्या उद्देशानं महिला आणि 2 वयस्कर व्यक्तींचे रक्त नमुने घेतले असं सापळे समितीच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। ऑन ड्युटी आरएमओ आणि वैद्यकीय अधीक्षकांनी नियमाप्रमाणे कामाची देखरेख केली नाही असा देखील अभिप्राय आहे सापळे समितीचा। त्याचसोबत डॉक्टर तावरे जे विभाग प्रमुख आहेत न्याय वैद्यकीय शास्त्र यांनी उपभोगलेल्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा तफावत आढळली आहे आणि डीननं यापूर्वीच चौकशी करून माहिती सरकारला पाठवली पाहिजे होती असा अभिप्राय आलाय सापळे समितीच्या अहवालातून। तर या संदर्भात समितीच्या शिफारसी काय आहेत तर अपघात विभाग वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्त नमुने घेणं हे स्वतःच्या देखरेखीत करणं अभिप्रेत आहे। अपघात विभागातील 2 वेगवेगळे रजिस्टर एकत्र ठेवायला हवे होते। त्याचसोबत या सगळ्या प्रकरणामध्ये लघवी तपासणी करणं सुद्धा अभिप्रेत होतं। ही शिफारस आहे सापळे समितीच्या अहवालात। या प्रकरणामध्ये लघवी तपासणी करणं सुद्धा अभिप्रेत होतं आणि डीननं माध्यम प्रतिनिधींना या प्रकरणाची माहिती देण्यासाठी डॉक्टरांची नेमणूक करावी अशी शिफारस सापळे समितीच्या अहवालात करण्यात आली आहे। तर हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने बदलल्याप्रकरणी अवघ्या 24 तासात चौकशी समितीनं आपला अहवाल सरकारकडे सादर केलाय। तर आरोग्य विभागानं डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांच्यावरती कारवाईचा बडगा उगारलाय। डॉक्टर श्रीहरी हरनोळ बडतर्फ, डॉक्टर अजय तावरे निलंबित, अतुल घटकांबळे निलंबित। पुण्याच्या ससून रुग्णालयातील या त्रिकुटावर प्रशासनानं अखेर कारवाई केली आहे। कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्याकरता त्यांनी चक्क रक्त नमुने बदलले होते। त्यासाठी आरोपीच्या वडिलांकडून या डॉक्टर महाशयांनी 3 लाख रुपये उकळले होते। पोलीस तपासात हा सगळा फर्जीवाडा उघड झाल्यानंतर राज्य सरकारनं जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नियुक्त केली होती। या समितीनं 48 तासांच्या आत चौकशी अहवाल सरकारला सादर केलाय। मी संस्था प्रमुख या नात्यानं डॉक्टर अजय तावरे यांच्याकडे जो विभाग प्रमुखाचा जो चार्ज होता तो चार्ज मी तातडीनं त्यांच्याकडून काढून घेतला। डॉक्टर श्रीहरी हरनोळ तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांची सेवा जी आहे ती मी 28/5/2024 ला समाप्त केलेली आहे। तिसरा जो आमचा कर्मचारी आहे अतुल घटकांबळे म्हणून तो जो पूर्णवेळ आहे आणि तो शासकीय सफाई कर्मचारी आहे त्याला
मी निलंबित केलेलं आहे. कशा पद्धतीची कारवाई आम्ही केली ही मी शासनाला कळवलेलं आहे. डॉक्टर तावरे, डॉक्टर हरनोळ आणि घटकांबळेंनी गंभीर स्वरूपाची कृती केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय. चौकशी समितीनं अहवाल दिल्यानंतर तो तातडीनं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांसमोर सादर करण्यात आला. पुणे अपघात प्रकरणामध्ये राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात 3 लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे. डॉक्टर तावरे, डॉक्टर हरनोळ आणि तिथे जे चपरासी होते घटकांबळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात अजून काही खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यावरती राज्य सरकार पुन्हा कशी कारवाई करते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे डॉक्टर पल्लवी सापळेंच्या समितीनं चौकशी अहवाल सरकारला सादर केलाय, तर दुसरीकडे विरोधकांनी हा चौकशीचा फार्स असल्याची टीका केली आहे. काल ज्या सापळे कमिटीची जी निर्मिती राज्य सरकारने केली त्या डॉक्टर सापळेवरच अनेक आरोप आहेत आणि ते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मुद्दामून सरकारने या दोषींना वाचवण्यासाठी या पद्धतीची कमिटी निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. कालच आपण याच्याबद्दल समिती नेमली होती. समितीचा अहवाल आला त्याप्रमाणे आपण तावडे आणि हरनोळ यांना आपण निलंबित केलेला आहे आणि अधिष्ठाता जे आहेत पुण्याचे त्यांचा सक्तीचा रजेवर पाठवण्यात आलेला आहे आणि तिथला जो खालचा जो शिपाई आहे त्यालाही आपण निलंबित केलेला आहे आणि याची सक्ती सत्व कारवाई करू. यापुढे कुठल्याही सरकारी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये या गोष्टी होऊ नयेत म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अशी आपण काही शिक्षा देऊ की असं प्रकरण त्यांना करताच येणार नाही. ससूनमधील डॉक्टरांनी 3 लाखांच्या बदल्यात आरोपीचे रक्त नमुने बदलल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. आता सरकारनं चौकशी समितीच्या माध्यमातून कारवाईला सुरुवात केली आहे. पण या प्रकरणामुळे सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराची बजबजपुरी चव्हाट्यावर आली. चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.